पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास जलद गतीने व्हावा अशी मागणी अमोल मेटकरी यांनी केली आहे। शिवाय ईशान्येश्वर मंदिर आणि बारामतीतील अघोरी पूजा काही संबंध आहे का याचा तपास व्हावा असंही अमोल मेटकरी यांनी म्हटलंय। बारामतीत सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी फिरत असताना अनेक गावांमध्ये दौरे केले, त्यावेळी गावकऱ्यांनी अजित पवारांचा विमान अपघाताचा तपास लागावा अशी मागणी केली असंही अमोल मेटकरी म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी तसं बोलून दाखवलं। सुनेत्रा पवार देखील बोलल्या, हा विषय फास्ट ट्रॅकवर आला पाहिजे। काही अंधश्रद्धेचे प्रकार देखील काही लोकांनी माझ्यासमोर निदर्शनास आणून दिले। त्यातील एक प्रकार म्हणजे अजित पवारांचा काठेवाडी येथील बंगला। त्या शेजारच्या शेतात एक बोकड झाडाला लटकून त्याचं मस्तक मारलं होतं। ही पूजा 21 जानेवारीला पहाटे 1:23 केली होती, ज्या दिवशी सोमवती अमावस्या संपली होती। डिसेंबर महिन्यात AI सेंटरच्या अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या वेळेस बाहुल्या पूजण्यात आल्या होत्या, त्यास देखील ट्विट मी केलं होतं। त्यानंतर 28 जानेवारीला अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला। अजितदादांच्या फोटोला फुल्या मारल्याचं स्वतः आमदार रोहित पवार यांनी प्रेसमध्ये सांगितलं होतं। माझा अंदाज आहे की SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडे माझी विनंती आहे की अजित पवारांच्या विमान अपघाताची आणि कॅप्टन अशोक खरात भोंदूबाबाच्या ईशान्येश्वर मंदिरापर्यंत काही धागेदोरा आहे का याचा तपास झाला पाहिजे, कारण त्याची शंका बनते। त्याच अमावस्येला आणि काही दिवसात भिगवण रोडवरील सहयोग बंगल्यासमोर देखील अशीच पूजा करण्यात आली होती। दादा हे प्रचंड विज्ञानवादी होते, मात्र दादांच्या विमान अपघातामध्ये कोणते भक्त त्या ईशान्येश्वर मंदिरात गेले का? बारामती बाहेरच्या लोकांनी इथं येऊन असं हिम्मत करण्याची कशी हिम्मत होऊ शकते? मात्र इथल्या काही लोकांना हाताशी धरून अघोरी पूजा का केल्या अशा शक्यता नाकारता येत नाहीत। त्यामुळे याची चौकशी निष्पक्षपाती व्हावी। अजित पवारांच्या विमान अपघाताचा अँगल हा ईशान्येश्वर मंदिर, भोंदू कॅप्टन अशोक खरात आणि त्यांचे भक्त यांचा काही संबंध आहे का अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि SIT विभागाकडे करतो असं मेटकरी यांनी म्हटलंय। मी गेल्या 5 दिवसांपासून बारामतीच्या परिसरात पोटनिवडणुकीच्या निमित्तानं फिरलो। त्यामध्ये अनेक गावकऱ्यांशी संवाद साधले आणि अनेकांनी ही भावना व्यक्त केली की आदरणीय अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास लागला पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगता सभेमध्ये तसं बोलून दाखवलं। आदरणीय सुनेत्रा वहिनी पण त्या बोलल्या आणि आता तो फास्ट ट्रॅकवर आला पाहिजे। पण हे करत असताना अंधश्रद्धेचे काही प्रकार माझ्या निदर्शनास काही लोकांनी आणून दिले। त्यातला एक प्रकार मी बघितला, तो दादांचा जो काटेवाडीचा बंगला आहे, त्या बंगल्याची जी शेती आहे, त्या शेतीच्या बांधावर एक झाड आहे आणि त्याला बोकड लटकवलेलं होतं आणि त्या बोकडाचं मस्तक मारलेलं होतं। आणि ही पूजा साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 21 जानेवारीला पहाटे 1:23 केली, ज्या दिवशी सोमवती अमावस्या संपली। दुसरं असं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये AIचं एक कॉलेजचं उद्घाटन दादांच्या हस्ते होणार होतं, तिथंसुद्धा बाहुल्या पूजल्या गेल्याचं एक ट्विट मी केलं, तो प्रकारसुद्धा। आणि त्यानंतर 28 जानेवारीला दादांच्या विमानाचा अपघात आणि काही दिवसांपूर्वी दादांच्या फोटोला फुल्या मारल्या गेल्याचं स्वतः आमदार रोहित पवारांनी त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं होतं। तर माझा असा अंदाज आहे, अर्थातच तो तेजस्विनी सातपुते जे SITच्या प्रमुख आहेत त्यांच्याकडे माझी विनंती राहणार आहे की ह्या अजितदादांच्या विमान अपघाताचा कॅप्टन अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाच्या ईशान्येश्वर मंदिरापर्यंतचा काही धागादोरा आहे का हे तपासलं पाहिजे, कारण त्याची शंका दाट बळावते त्याच्याकरता की त्याच अमावस्येला काही दिवसाला आपल्या बारामतीच्या सहयोग बंगल्याच्या भिगवण रोडवर सुद्धा समोर अशीच पूजा केल्या गेली होती। दादा हे प्रचंड विज्ञानवादी होते, पण दादांचा विमान अपघाताच्या मागं हे काही आहे का? कोणते भक्त ते ईशान्येश्वर मंदिरात गेले का? त्यांनी काही अघोरी पूजा केल्या का? बारामतीच्या बाहेरच्या लोकांची इथं येऊन हे करण्याचं हिम्मत होऊ शकत नाही, पण इथल्याच काही लोकांना हाताशी धरून अशा पूजा घडवल्या गेल्याची शंका नाकारता येत नाही। त्यामुळे याचा चौकशी तपास निष्पक्षपाती व्हावा आणि अजितदादांच्या विमान अपघाताचा अँगल हा ईशान्येश्वर मंदिर, कॅप्टन अशोक खरात आणि त्यांच्या भक्त संप्रदायातले काही राजकीय पुढारी त्यात आहेत का हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य आलं पाहिजे, अशी SITला आणि माननीय मुख्यमंत्री यांना मी विनंती करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.